गावाच्या एका बाजूला पूर्णतः जुन्या काळातल्या लोकांनी वृक्षारोपण करून जगवलेल्या वडांच्या झाडाचा खूप मोठा पार होता. तब्बल 100च्या वर वडांची झाडं गावठाणामधल्या एका मोठ्या गायरानामध्ये लावलेली होती. इतक्या मोठ्या स्वरूपातला वनसंपदेचा भाग गावातल्या लोकांना खूप आवडायचा. त्या झाडांच्या सावलीमध्येच दिवसभर लोक आपले व्यवसाय थाटात बसायचे. गाव हायवेला लागत असल्यामुळे तिथे कणीस भाजून देणे, शेंगा विकणे, भुईमुगाच्या शेंगा उकडून देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या रानमेव्याचे पदार्थ विकले जात होते. परंतु हायवेपासून आतमध्ये अर्ध्या किलोमीटर गेल्यानंतर तिथून पुढे मात्र सर्वत्र शुकशुकाट असायचा. गावातील आम्ही 8 ते 10 मुलं गावाचं वैभव टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचं पर्यटन निर्माण करण्यासाठी धडपडत होतो. त्याच वेळेला विकसित काम करण्याच्या दृष्टिकोनातून गावातल्या लोकांनी एक ठराव केला आणि पडीक असलेल्या गायरानाच्या बाजूच्या भागात पर्यटनासाठी म्हणून सर्वांच्या निधीमधून झोपडीवजा राहण्यासाठी कौलारू घर, जिथे गावरान मेवा, जेवण, हुरडा पार्टी करता यावी यासाठी पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आलं. काही दिवसातच हुरड्याच्या दिवसाला सुरुवात होणार होती, म्हणून सर्वजण एकत्रित येऊन त्या पद्धतीने कामाचे नियोजन आखून आम्ही दिवसरात्र राबवत होतो. कौलारू घर बांधण्याच्या दृष्टिकोनातून जांभेचा चिरा कोकणातून मागवलेला होता. नैसर्गिक पद्धतीने राहण्याच्या दृष्टिकोनातून लोक फार पुढाकार घेतात. बाजूच्याच असलेल्या भागांमध्ये सर्व साहित्य ठेवून आम्ही दिवसरात्र कामाच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेलो होतो. अर्ध्या किलोमीटर आतमध्ये असलेल्या त्या भागाला कोणत्याही ठिकाणाहून जोडले जाण्याच्या दृष्टिकोनातून रोड अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला होता. साहित्य सर्व आणलेलं होतं आणि त्याच वेळेला नंदकिशोर म्हणायच्या मुलाला गावाच्या कोपऱ्यावरती असलेल्या घरावर काहीतरी चित्रविचित्र दिसलं आणि तो रात्रीतून धावत धावत जिथं काम सुरू आहे तिकडे आला. नंदकिशोरकडे पाहत आबासाहेब ओरडले, "नंद्या, काय झाले रे नालायका? एवढ्या मोठ्याने धावत आणि ओरडत का आला आहेस?" तेव्हा नंदकिशोर म्हणाला, "आबासाहेब, एक विशिष्ट पद्धतीची फुली त्या दारावर मारलेली पाहिली. सुनंदाबाईचं घर आहे ते. त्या घरावर फुली मारलेली मी पाहिली." तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, "कसली फुली? कोणी मारली? कधी पाहिलंस तू? काय बोलतोस? आणि त्यात घाबरण्यासारखं काय आहे एवढं?" त्यावेळेला तो म्हणाला, "मी फुली मारलेलं दार पाहिलेलं नाही. दारावर फुली मारणारी बाई पाहिली आहे. तिने त्या दारावर फुली मारली आणि ती तिथून त्या वडाच्या बनामध्ये गायब झाली." तेव्हा नंदूचं बोलणं ऐकल्यानंतर आम्ही आश्चर्यकारक नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणालो, "दिवसाढवळ्या दारू प्यायला लागलेला आहेस का तू?" तेव्हा नंदू म्हणाला, "अहो, मी दारू पिलेलो नाही आणि आता दिवस नाही, रात्र झाली आहे. तुम्ही कामामध्ये किती मग्न आहात. तुम्हाला दिवस रात्र समजेना. किती वाजलेत बघा." मी घड्याळाकडे पाहिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं 11:15 वाजून गेले होते. हा जो काही प्रकार होता तो नंदूने सांगितल्यानंतर आम्ही एका पाठोपाठ एक सुनंदाबाईच्या घराकडे गेलो. सुनंदाबाईच्या घराजवळ जाऊन पोहोचल्यानंतर दारावर पांढऱ्या रंगाची फुली दिसली. आबासाहेब म्हणाले, "हे काय चाललं आहे असलं? काही कळायला मार्ग नाही. गावामध्ये चांगलं विकास काम व्हावं म्हणून आपण काही करायला गेलो तर विरोधातले लोक असलं काहीतरी करतात." आबासाहेबांचा रोख हा सर्वस्वी दिनकररावाकडे होता. आबासाहेब आणि दिनकरराव या दोघांमध्ये चांगलंच वैर होतं. पण माझ्या लक्षात आलं होतं की हे दिनकररावांनी केलं नाही. मी आबासाहेबांकडे पाहत म्हणालो, "हे असलं काम दिनकरराव करणार नाहीत." आणि नंदू काय म्हणतोय की रात्रीतून ती बाई आली होती आणि तिने फुली मारलेली आहे. तुम्ही जे काही म्हणत आहात त्यामध्ये प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाच्या माणसाला घेणं चुकीचं आहे. तेव्हा आबासाहेब माझ्याकडे पाहत म्हणाले, "प्रशांत, तू मला अशा पद्धतीने बोलू शकत नाहीस." त्यावेळेला मी म्हणालो, "आबासाहेब, आपल्याला इथे नंदूने कशासाठी आणलं आहे? इथे एक बाई येऊन तिने फुली मारली आणि ती तिथून निघून गेली. निघून गेल्यानंतर त्या वडाच्या बनामध्ये गायब झाली. मग यामध्ये जे तथ्य आहे ते शोधायला हवं. उगाचच दिनकररावावर आरोप करून काय उपयोग?"
तेवढ्यात दिनकरराव मागच्या बाजूने आले. त्यांनी गाडीतून उतरल्यानंतर आमच्या सर्वांकडे पाहत बोलायला सुरुवात केली. नेमकं घडलेलं जे आहे ते कोणत्या स्वरूपाचं आहे आणि काय आहे ते कळायला हवं. आमच्या वार्डातल्या बाईच्या घरावर फुली मारली जाते. नेमका हा डाव कोणाचा आहे ते कळायला हवं. चुकीच्या पद्धतीने घरावरती फुल्या मारून लोकांना घाबरवण्याचे काम करतायत आबासाहेब. तेव्हा मात्र मी डोक्याला हातच लावला. मी दिनकररावाकडे पाहत म्हणालो, अहो दिनकरराव, तुम्ही काय बोलताय? ते तुमच्यावर आरोप करतात, तुम्ही त्यांच्यावर आरोप करता. मूळ मुद्दा राहिला बाजूला. तेवढ्यात बरोबर 12चे टोल विकास कामाकडे सुरू असलेल्या शाळेतल्या झोपणाऱ्या चौकीदाराने दिले. मंदिरात असणारा तो चौकीदार शाळेच्या बाजूला असलेल्या घंटेवरती रात्रीतून टोल देत होता. 12चे टोल पडलेले पाहिल्यानंतर सर्वजण म्हणाले, इथे वादविवाद करण्यापेक्षा उद्या सकाळी भेटू. चला, आपल्याला तिकडे आपलं गावाचं महत्त्वाचं काम पूर्ण करायचं आहे. मग काय, प्रत्येकजण ज्या ठिकाणी झोपडीचं बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी एकत्रित यायला सुरुवात झाली. माझ्यासोबत प्रकाश, लखन आणि चिदानंद होता. मी लखनकडे पाहत म्हणालो, मूळ विषय राहिला बाजूला आणि या राजकारणातल्या लोकांबरोबरच वादविवाद ऐकत बसावं लागलं. तेव्हा चिदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, एक बाई येऊन घरावरती फुली मारून जाते आणि ती गायब होते. त्या बाईला पाहणारा मुलगा नंदू आपल्याला सगळं काही सांगतो, पण इथे राजकारणाचा विषय निघून मूळ विषयाला बगल दिली जाते. मला समजत नाही, सुनंदाबाईंच्याच घरावरती का बरं फुली मारली असावी? काहीतरी तथ्य आहे. तेव्हा मी म्हणालो, एक लक्षात घे, तथ्य शोधायला गेलो तर आपली कामं राहतील आणि तसंही आपल्याला हुरड्याचं सीझन सुरू व्हायच्या आत सगळं काही बांधून पूर्ण करायचं आहे. तुला सांगतो, सोशल मीडियावरती जर जाहिरात केली, राहण्याची व्यवस्था, तलाव, बोटिंग आणि हुरड्याचं नियोजन आणि अस्सल गावरान जेवण हे सगळं काही ऐकल्यानंतर हायवेच्या लगतच असणाऱ्या या आपल्या वाडीमध्ये सर्वच्या सर्वजण ॲडव्हान्स बुकिंग करून येतील बघ. तेव्हा चिदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, सगळं खरं आहे, पण हे भुताटकीचं जे काही चित्र दिसते त्यांच्याबद्दल विचार करायला नको का? तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, भुताटकीचे चित्र म्हणजे? अरे तुला माहीत नाही का प्रशांत, घरावरती फुल्या मारून जाणारी कोण असते ते? ती हाकामारी असते. ती काही वेळाने आपल्या माणसासारखाच आवाज काढून ती हाक मारणार आणि घरातल्या व्यक्तीला दार उघडले की ती सोबत घेऊन जाणार. त्यावेळेला मी म्हणालो, म्हणजे काय सुनंदाबाईंना ती हाका मारणारी बाई रात्रीतून घेऊन जाणार? तेव्हा नंदू म्हणाला, होय होय, माझ्या आजीने तर मला असं सांगितलं होतं. दारावरती जर फुली मारली असेल तर त्यापासून वाचण्यासाठी बाकीच्या सगळ्या दारावरती सुद्धा फुली मारावी लागते. म्हणजे ज्या बाईने खून केली आहे दारावरती ती बाई बुचकाळ्यात पडते. तिला नेमकं कोणत्या घरावरती आपण फुली मारलेली आहे ते कळत नाही. मग काय, अशा पद्धतीने आपण काम जर केलं तर नक्कीच सुनंदाबाईला काही होणार नाही. मी चिदानंदच्या बोलण्यावरती तसेच नंदूच्या सर्व घडलेल्या घटनेवरती विचार करत लखनकडे पाहत म्हणालो, लखन्या, जा बरं पटदिशी आणि खडूने जसे आहे तशी खून बाकीच्या घरावरती पण करू नये. मला वाटतं आपण निश्चित काम करू शकू. अजून 2 तास तरी काम आपलं संपणार नाही. गडी गवंडी रात्रपाळीला काम करत होते. लाईटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झालेली होती. लखन्या मी सांगितल्यानंतर लगेचच त्या दिशेने गेला. लखन्या माझ्याकडे पाहत म्हणाला, सगळ्यांच्या घरावर तशाच्या तशा फुल्या मारू का? तेव्हा मी म्हणालो, होय, बघ अगोदर सुनंदाबाईच्या शेजाऱ्यांच्या घरावर फुली मार. लखन तिथून निघालेला होता. आम्ही 2 वाजेपर्यंत काम केलं आणि परत जाण्यासाठी निघालो. चिदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे जवळजवळ 1.5 तास झाला. लखन फुल्या मारून परत आलाच नाही. लखन्या अजून कसा काय आला नाही याचा विचार करत आम्ही सुनंदाबाईच्या घराकडे जाण्यासाठी निघालो. बबन्या, चिदानंद तसेच नंदू, आबासाहेब सगळेच्या सगळेजण एकत्रित आम्ही सुनंदाबाईंच्या घराकडे निघालेलो होतो. आम्ही नीट पाहिलं तेव्हा बाकीच्या कोणत्या घरावरती फुल्या मारलेल्या दिसत नव्हत्या. मग चिदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, लखन गेला कुठे? लखनच्या फुल्या मारण्याच्या कामाला
जवळजवळ 1.5 तास उलटून गेला आहे आणि अजून तो आला नाही. मध्यरात्रीतून त्याला एकट्याला पाठवायला नको होतं. तेव्हा आबासाहेब माझ्याकडे पाहत म्हणाले, मला तर वाटतं दिनकररावांनी त्याला गायब केलेला असावा. मी आबासाहेबांसमोर हात जोडून म्हणालो, अहो आबासाहेब, दिनकररावचा यात काय संबंध? तुम्ही असं का बोलता? तेव्हा समोर जे दार आम्ही पाहिलं होतं त्या सुनंदाबाईच्या दाराची फुली जशीच्या तशी होती. दार मात्र अर्धवट उघडलेलं आम्ही पाहिलं. घरातील व्यक्ती जागे आहेत असा विचार करून मी पुढे निघालो. 2:30 वाजण्याची वेळ झालेली होती. मी आजूबाजूला लखन लखन म्हणून हाक मारत होतो, पण घरात कोणीच नाही असा अंदाज आला. कारण त्यांच्या घराजवळ उभा राहून जर हाक मारली तर आतून कोणीतरी जागे होऊन होकार द्यायला हवा होता. लखन कुठेच नाही म्हटल्यानंतर मला काळजी वाटू लागली. मी सहज थोडं पुढे जाऊन सुनंदाबाईच्या दाराला हात लावला. दार आतल्या बाजूला उघडलं गेलं. आत पाहिलं तर आतमधलं सर्व साहित्य अस्ताव्यस्त होतं. सर्व कपडे, सामान, सगळं काही अस्ताव्यस्त होतं. तिथे जिथे पलंग होता त्याच्यावरचं अंथरूण हे सगळं अस्ताव्यस्त होतं. लखन तर गायब होताच, पण त्या ठिकाणी विधवा असलेली सुनंदाबाई आणि तिचं 4थीतलं लेकरू दोघेही जण गायब होते. आता मात्र काही समजेना की नेमकं घडलं तरी काय. आबासाहेब आमच्या सर्वांकडे पाहत म्हणाले, बघा बघा, मी काय म्हणतो लक्षात आलं ना? तुमच्या या ठिकाणी नक्कीच काही ना काहीतरी घडलं आहे. तेव्हा चिदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, खाली बघितलंस का? मी तेव्हा पायऱ्यावरती पाहिलं. त्यावेळेला त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचं हळदीचं पाणी सांडलेलं दिसलं. ते पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. बबन माझ्याकडे पाहत म्हणाला, हे काहीतरी वेगळं दिसत आहे बघा. आमच्यासोबत काम करणारे गवंडी लोक आमच्यासोबत आलेले होते. ते आमच्याकडे पाहत म्हणाले, हाकामाऱ्या बाईने या बाईला ओढत नेलं बघा. ज्या बाईने फुली मारली ना ती घेऊन गेली त्या बाईला. तुम्हाला उशीर झाला या ठिकाणी यायला. हेच बघा, जाता जाता कोणाला शोध लागू नये म्हणून हळदीचे पाणी ओतलं आहे तिने. तेव्हा मी त्या पाण्याकडे पाहत आजूबाजूला कुठे अजून काही दिसतं का ते पाहू लागलो. तेव्हा चिदानंद म्हणाला, नुसतं तिलाच नेलेलं नाही तर लखनला सुद्धा नेलं असेल असं मला वाटतं. त्यामुळेच लखन आजूबाजूला कुठेच दिसत नाही. नेमकं त्या बाईने कुठे नेले असेल, ती कशी काय आली आणि दोघांना घेऊन गेली काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा मी सर्वांकडे पाहत म्हणालो, अरे बावळटासारखं काय बोलत आहात तुम्ही? इथं कोणीतरी चोरी केली असेल. मला नक्कीच वाटतं की यांना लुबाडण्यात आलेलं आहे. आजूबाजूला कुठेतरी सुनंदाबाई, त्यांचा मुलगा असणार म्हणजे असणार. लखनचा काही केल्यास शोध लागत नाही. लखनला हुडकायला हवं. चला सगळेजण बॅटरीच्या फोकसमध्ये. लखन्या नक्की सापडेल. तेव्हा नंदू माझ्याकडे पाहत म्हणाला, मला नक्कीच वाटतं की वडाच्या बनामध्ये काही ना काहीतरी सापडणार, कारण त्याशिवाय दुसरं ठिकाणच नाही. त्याच ठिकाणी ती बाई गायब झाली होती. मी आवर्जून सांगतो, वडाच्या ठिकाणी सगळेजण सापडणार. एका पाठोपाठ एक चित्रविचित्र पद्धतीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. मी हळदीचे पाणी ज्या दिशेने टाकलं गेलं होतं त्या दिशेने पाहू लागलो. बॅटरीच्या फोकसमध्ये जवळजवळ रस्त्यावरून जाणारं पाणी आणि त्याच्या खुणा दिसत होत्या. त्या सगळ्या हायवे लगत असलेल्या त्या वडाच्या बनाच्या दिशेने जाताना दिसल्या. आबासाहेब त्याच्या सोबत असणारी बरीच मंडळी त्या ठिकाणी जमा झाली. 2:45 वाजून गेलेले होते. वडाच्या बनामध्ये जाऊन शोध घ्यायचा हे जवळजवळ ठरलेलं होतं. चिदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, एकट्याला पाठवायला नको होतं बघ प्रशांत, खूप मोठी चूक केली आपण. तेव्हा मी म्हणालो, अरे फक्त फुल्या मारूनच यायचा होत्या ना, आणि आपल्या गावात फिरायला काय बरं घाबरायचं? तेव्हा नंदू म्हणाला, अरे घाबरण्यासारखीच गोष्ट होती म्हणून मी सांगायला आलतो ना, तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाही. या आबासाहेबांनी आणि त्या दिनकर भाऊंनी वेगळाच अर्थ काढायला सुरुवात केली. मला तर वाटतं या आपल्या सगळ्यांच्या बावळटपणामुळे सुनंदाबाई आणि लखन हे दोघेही जण गायब झालेले असावेत. माझ्या तर मनात असे येत आहे की या दोघांना एखाद्या विचित्र शक्तीने भ्रमित करून नेलेलं असावं. तेव्हा आबासाहेब आमच्याकडे पाहत म्हणाले, जरी कोणी नेलेला असला तरी ते शोधायचं काम करा. आमच्यावर दोष देऊ नका. आमच्या डोक्यामध्ये सतत एकमेकांबद्दल विचार असतो म्हणून आम्ही बोलतो.
तुम्ही तुमच्या डोक्यांना चालवायचं नाही का? या प्रशांतला अक्कल नाही. गावातल्या तरण्या ताठ्या मुलाला एकट्याला मध्यरात्रीतून कामानिमित्त पाठवतोस आणि त्याची काळजी कोणी घ्यायची तुला कळत नाही. तेव्हा मी म्हणालो, अहो गावामध्ये एवढी मोठी लाईट लावलेली आहे, रात्रीतून दिवे सुरू आहेत, सगळं काही वातावरण व्यवस्थित असताना केवळ 100 मीटर अंतरावरचे जे ठिकाण आहे तिथे एकटा व्यक्ती जाऊ शकत नाही का? आता तुम्ही अर्धा किलोमीटर लांब सगळ्यांसोबत आलाच आहात ना. एकटं जायचं असतं तर मी सुद्धा गेलो असतो, पण इथं काम चालू होतं म्हणून मी थांबलो होतो. पण तुम्ही घडलेली घटना बाजूला आणि राजकारणाच्या गोष्टी बोलत राहता. आम्ही बरंच अंतर पार करून गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की खालच्या बाजूने हळदीचा सडा तसाच होता. हळदीचे पाणी आणि त्याचे शिंतोडे रस्त्यावर दिसत होते. तेव्हा चिदानंद आमच्याकडे पाहत म्हणाला, बाई आली. तिने सुनंदाला, तिच्या मुलाला आणि त्या लखनला इथून कोणीही शोध घेऊ नये म्हणून हळदीचे पाणी टाकून निघून गेली. मला वाटत नाही ती आता सापडेल म्हणून. तेव्हा आबासाहेब म्हणाले, चिदानंद तुला बरीच माहिती आहे रे असल्या गोष्टीतली. तेव्हा चिदानंद म्हणाला, अहो साहेब, तुमच्या लक्षात येत नाही का? हा प्रकार सर्व काही वेगळ्या पद्धतीचा आहे. हाकामारी आली, दारावर कुल्या मारल्या आणि रात्रीतून येऊन त्या घरातील बाईला, तिच्या लेकराला आणि त्या ठिकाणी जो उपस्थित आहे त्या व्यक्तीला सुद्धा सोबत घेऊन गेली. हे जे काही घडलं आहे ना, ते निष्काळजीपणामुळे घडले आहे. नंदूकडे सगळी माहिती होती, तो सांगायला आला होता, पण तुम्ही काही केलं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मग मी मात्र मध्येच बोललो. मी म्हणालो, जर नंदूला ती बाई तिकडे जाताना दिसली आहे ना, तर आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. वडाच्या बनामध्ये किती जरी अंधार असला तरी आपण शोध घेऊयात. त्याच वेळेला वडाच्या बनाच्या आतमध्ये जात असताना आम्ही 4-4 जणांचा ग्रुप करून आत जायचं ठरवलं. गर्द झाडीमध्ये असणारे वडाचे झाड, ते वडाचे बन आणि सर्वत्र पडलेला अंधार, त्या हळदीच्या शिंतोड्यांना पाहत पाहत पुढे निघालो. चिदानंद सोबत 4 जण, माझ्यासोबत 4 जण, नंदूच्या सोबत 4 जण, असे आम्ही 3 ग्रुप केले. मी सरळ गेलो. उजव्या बाजूला नंदू आणि डाव्या बाजूला चिदानंद 4-4 जणांच्या समूहासह शोधायला गेलो. त्याच वेळेला बबन्या मोठ्याने ओरडलेला आवाज ऐकू आला. बबन्याच्या दिशेने मी मागे वळून पाहिलं. बबन्या म्हणाला, मागे कोण बसले बघ. मी नीट पाहिलं तर एक बाई साडी घालून बसलेली दिसली. झाडाच्या बुडाला टेकून ती बसलेली बाई पाहिल्यावर नीट चेहरा दिसत नव्हता. ती कोण आहे हे सुद्धा कळत नव्हतं. आम्ही सर्वजण चांगलेच घाबरलो. आमच्या कोणामध्ये हिंमत नव्हती की त्या बाईच्या चेहऱ्यावरती फोकस मारावा म्हणून. बॅटरी जशी आहे तशी बंद केली आणि मोठ्या वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या पलीकडे जाऊन लपून त्या बाईकडे पाहू लागलो. गुरगुरणारा आवाज आणि चित्रविचित्र पद्धतीचं रडणं ऐकू येऊ लागलेलं होतं. ती बाई नेमकं कोण होती ते कळत नव्हतं. तेवढ्यात बबन्या मला म्हणाला, प्रशांत, मला वाटतं ती बाई सुनंदाबाई आहे. ती हाकामारी बाई असू शकत नाही. मी त्यावेळेला म्हणालो, सुनंदा एकटी कशी असेल? तिचं लेकरू सुद्धा तिच्यासोबत असायला पाहिजे ना, आणि लखन सुद्धा असायला हवा. आमचं बोलणं सुरू होतं. इतक्यात गुरगुर केलेला आवाज वाढू लागला. एखादा भयानक पद्धतीचा रात्र निशाचर, सैतानी ताकदीचा व्यक्ती गुरगुर करावा त्या पद्धतीचा आवाज होता. रडलेला आवाज थांबला आणि काही क्षणातच वडाच्या बुडाजवळ बसलेली ती बाई जागेवरती उठली आणि आमच्या दिशेने वेगाने धावत येऊ लागली. मी त्यावेळेला घड्याळात पाहिलं तेव्हा 3:30 झालेले होते. आमच्या दिशेने साडी नेसून येणाऱ्या त्या बाईला पाहिल्यानंतर मी मात्र चांगलाच घाबरलो. मागच्या दिशेने सरकत आम्ही वेगवेगळ्या वडाच्या झाडाच्या पाठीमागे लपलो. बबन ओरडत म्हणाला, वाचवा रे, वाचवा रे, वाचवा. ती आली बघा. दारावर फुली मारलेली बाई आली. हे सगळ्याच्या लक्षात आलं. त्या वडाच्या बनामध्ये चांगलाच आवाज घुमला. आता काय घडलं असेल आणि कुठे कोण असेल याची काळजी प्रत्येकजण करत होता. तेव्हा मात्र मी बबन्याला हाताला धरून वडाच्या झाडाच्या मागे ओढून घेतलं. तेव्हा साडी नेसलेली ती बाई आमच्या समोर येऊन उभारली आणि लाल रंगाचे डोळे वटारून आमच्याकडे पाहू लागली. मी बॅटरीचा फोकस तिच्या तोंडावरती मारला तेव्हा आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हे देवा, हे काय पाहत आहे?
आम्ही माझ्यासोबत असलेल्या चिदानंद आणि नंदूला मी मोठ्यांदा बोलवून हाक मारली, आबासाहेब इकडे या, आबासाहेब इकडे या. तेव्हा ती बाई पटकन खाली बसली. बबन्या म्हणाला, अरे ही बाई नाही, हा तर लखन आहे. लखनची अशी अवस्था पाहिल्यानंतर मी डोक्याला हात लावला. मी माझ्या जवळच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी त्याच्या डोक्यावर ओतलं. त्याच्याकडे पाहत म्हणालो, अरे लखन, काय झालं हे, काय झालं? लखन जागेवरती तसाच पडून राहिला. अंगावर पाणी ओतल्यानंतर लखन तशा पद्धतीने पडलेला पाहिल्यानंतर मला काय करावं कळेना. आम्ही सर्वजण एकत्रित लखनला उचलून तिथून वडाच्या बनातनं गावातल्या चावडीवरती घेऊन आलो. जवळजवळ 4 वाजत आले होते. लखनने हिरवी साडी नेसलेली होती, हातामध्ये बांगड्या घातलेल्या होत्या, कपाळावरती हळदीचा मळवट आणि गोल लाल भडक कुंकू लावलेलं होतं. दिनकरराव, आबासाहेब आणि बाकीचे सर्व मंडळी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला वाटतं याला कोणीतरी घेरलेलं आहे, 100% याला कोणीतरी झपाटलेलं आहे. एकट्याला कशाला पाठवायचं? प्रशांत, तुला अक्कल नाही? तेव्हा मी म्हणालो, अहो सगळं खरं आहे, लखन सापडला, त्याची अवस्था कशी आहे ते कळालं, पण सुनंदाबाई आणि त्याच्या मुलाचं काय झालं ते सापडलेच नाहीत. त्यांना शोधायला नको का? लखनची जी अवस्था आहे ती मी पाहिली, त्याचा चित्रविचित्र पद्धतीचा आवाज सुद्धा पाहिला. सुनंदाबाई आणि तिचा मुलगा गेला कुठं? तेव्हा कुठलाही व्यक्ती उत्तर देत नव्हता. सगळेजण एकमेकाकडे पाहत होते. चिदानंद म्हणाला, हा लखन नाही. आता मात्र मला समजेना, हा लखन नाही म्हणजे? अरे तो लखनच दिसतोय ना. तेव्हा चिदानंद म्हणाला, त्याच्या पायाला बघ. तेव्हा त्याच्या तळपायाला संपूर्णतः हळदीचा लेप माकलेला होता. मी ते पाहून आश्चर्यचकित झालो. सुनंदाबाई आणि तिच्या मुलाला त्या हाकामारी बाईने गायब केलं आणि ती हाकामारी बाई लखनच्या शरीरात होती. आपण सर्वांनी बरोबर 3:30 वाजता लखनला पाहिलं आणि ती तिथून गायब झाली. सुनंदाबाईला गायब करणारी, तिच्या लेकराला गायब करणारी जी कोणी हाकामारी बाई होती, तिने लखनचा आधार घेतला. लखन्या फुकट त्या टायमिंगला सापडला आणि त्या बाईचा हत्यार बनून तिच्या कामामध्ये मोहरा ठरला. एका पाठोपाठ एक सर्वजण लखनकडे पाहत त्याला हाक मारत होते. लखन काही केल्या शुद्धीवर येत नव्हता. तेवढ्यात मंदिरामध्ये काकड आरती करण्यासाठी जो चौकीदार होता तो फुले घेऊन चाललेला होता. त्याला निरोप पाठवला, जावा जावा, बाबा गुरुवांना बोलावून आणा, पुजारीची ते काही ना काहीतरी उपयोग करू शकतो. मंदिरातील पुजारी बाबा गुरव हे त्या दिशेने येताना दिसले. त्यांच्या हातात सवळ्यातलं पाणी होतं. ते पाणी कठड्यावर ठेवत ते लखनकडे पाहत म्हणाले, याला तर घेरलेला दिसतोय, थांबा. त्यांनी सवळ्यातलं पाणी हातात धरलं. देवीच्या पूजेच्या साहित्यातलं चंदनाचे लेप बाहेर काढलं आणि लखनच्या मस्तकावरती प्रोक्षित केलं. लखन ताडकन जागेवरती उठून बसला आणि चित्रविचित्र पद्धतीने भरवू लागला, फुली मी नाही मारणार, फुली मी नाही मारणार, दारावर फुली अजिबात मारणार नाही, नको नको, मला काही करू नको, सोड मला. लखनचं हे बोलणं ऐकल्यानंतर आमच्या लक्षात येऊ लागलं की लखनने नक्कीच त्या हाकामारी बाईला पाहिलेलं आहे. आम्ही सगळेजण एकमेकांकडे पाहत म्हणालो, हे जे काही घडलं आहे ते फार भयानक आहे. बाबा गुरव आमच्याकडे पाहत म्हणाले, अरे एकट्याला कशाला पाठवायचं रात्री अपरात्री? या घरावर कोणी फुली मारले म्हणतोस ना? त्या घरातील व्यक्ती गायब झाले आहेत. आपल्या ओळखीच्या माणसाचा आवाज काढल्यामुळे आपण दार उघडतो. मला तर वाटतं त्या हाकामाऱ्या बाईने लखनचं शरीर घेरलं आणि सरळ सरळ सुनंदाबाईला लखनच्या आवाजात हाक मारून बाहेर बोलावलं. तिच्या लेकराला सुद्धा तिने गायब केलं. तेव्हा नंदू म्हणाला, बाबा ती त्या वडाच्या बनामध्ये जाताना दिसली होती जेव्हा फुली मारली तेव्हा. त्याच्यानंतर सुद्धा लखन्या या दिशेनेच सापडला. आम्हाला वाटतं की नक्कीच तिचं स्थान ते असावं. तेव्हा बाबा गुरव आमच्या सर्वांकडे पाहत म्हणाला, ते वृक्षारोपण जे केलेलं आहे ना, ते आमच्या आजोबांनी केलं होतं. त्या बाजूला सगळी स्मशानभूमी होती. लोक स्मशानामध्ये कधीही जात नाहीत, त्यामुळे झाडांना कोणी काही त्रास देणार नाही, घाबरून तिथे कोणी जाणार नाही या हिशोबाने त्या स्मशानभूमीच्या संपूर्ण भागात झाडे लावली होती. कदाचित त्यातलंच कोणीतरी बाहेर आलेलं असावं, पण सुनंदाबाई आणि तिच्या लेकराला का म्हणून नेलं असावं काहीच कळायला मार्ग नाही.
लखण्याला चांगलंच झोडपलेलं दिसतंय. आबासाहेब गुरुवाकडे पाहत म्हणाले, त्याला बाहेर काढायचं बघा, आम्ही येतो त्याला मंदिरात घेऊन. तेव्हा भेदरलेल्या अवस्थेतल्या लखण्याला आम्ही उचलून सरळ सरळ मंदिराच्या सभा मंडपात घेऊन गेलो. बाबा गुरुवांनी पूजेला सुरुवात केली. देवाचा ढोल वाजवायला सुरुवात झाली की लखण्यात थरथर कापू लागला. लखण्याच्या शरीराचा थरकाप उडू लागला. त्याचे शरीर चित्रविचित्र पद्धतीने थरथर कापू लागलं. बाबा गुरव म्हणाले, याचं शरीर ज्याने कोणी घेरलेलं आहे त्याचं अस्तित्व त्या वडाच्या बनातच आहे. लखण्या काही वेळातच आरती झाल्यावर बडबड करेल, तुम्ही शांत राहा. आरतीला सुरुवात झाली. डप वाजू लागला, ढोल वाजू लागला आणि लखण्या चांगल्याच पद्धतीने घुमू लागला. तेव्हा बाबा गुरव आरती झाल्यानंतर समोर आला. आरतीचं ताट आमच्या सर्वांसमोर धरून आरती घ्यायला सांगू लागला. दिनकर भाऊ आमच्याकडे पाहत म्हणाले, पोरांनो, ते लेकरू भेदरलेलं आहे, त्याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारायला सांगा कोणाला तरी. तेव्हा लखण्याकडे पाहत मी बोलायला सुरुवात केली. लखन, लखन तू कुठे गेला होतास? नेमकं लखनने मागं असलेल्या वडाच्या बनाकडे बोट दाखवलं. तिथे तिथे आहे सुनंदाबाई आणि तिचं लेकरू. त्या बाईने नेलं, त्या बाईने सोबत घेऊन गेलं. लखनच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याची चेहऱ्याची कळा मी ओळखली. एखाद्या व्यक्तीला पिशाच्या शक्तीने झपाटून चांगलं झोडपावं अशा पद्धतीचा लखण्याचा चेहरा होता. आम्ही लखण्याकडे पाहत म्हणालो, काय घडलं नेमकं? नेमकं काय घडलं ते तरी सांगशील का? लखण्या भेदरलेल्या अवस्थेत कानावरती हात ठेवून मोठ्याने बोंबलू लागला, ओरडू लागला. मी म्हणालो, अरे हा काय प्रकार करतोयस तू? मला ओरडून घेऊ द्या, मला ओरडून घेऊ द्या. मला तिने ओरडून सुद्धा दिलं नाही. माझं तोंड दाबलं. मला एकाही घरावर खडूने फुली मारू दिली नाही. ती बाई भयानक आहे. लखन ओरडत होता, फुली मारलेलं दार मला दाखवू नका. ते जर दार मला दिसलं तर ती पुन्हा येणार. मी मंदिरातच बसणार, मी बाहेर येणार नाही. लखनला हे सर्व काही बोलताना पाहिल्यावर बाबा गुरव म्हणाले, याला त्या बाईने झपाटलं आणि याच्या मार्फतच सरळ सरळ सुनंदा आणि तिच्या लेकराला तिने त्या पूर्वीच्या स्मशानामध्ये फरफटत ओढत नेलं. जाताना हळदीचा सडा टाकलेला दिसतोय ना, तो त्यासाठीच आहे. आता त्याला परत आणायचं म्हणजे अवघड गोष्ट आहे. जशीच्या तशी फुली मारायचं काम लखनलाच करावं लागेल. पण लखन्या जर फुली मारलेलं पाहिलं तर त्याच्या शरीरामध्ये ती बाई येणार म्हणजे येणार. मी म्हणालो, असं कसं होऊ शकतं? लखनच्या शरीराला घेणारी बाई परत येऊ शकते. तेव्हा बाबा गुरव म्हणाला, अरे ते झाड झालं आहे. आता लखण्याचे शरीर त्याचं राहिले नाही. सैतानी शक्ती त्याला ग्रासू शकते. त्याने तिचं फुली मारलेलं दार पाहिलं आहे ना. सगळ्यात अगोदर त्या बाईच्या तडाख्यात तोच सापडला. मला वाटतं लखण्याला आज रात्री मोकळा सोडून द्यायला हवं आणि त्याच्यावर नजर ठेवायला हवी. मी 100% सांगतो, कुठे ना कुठेतरी सुनंदा आणि तिचं लेकरू सापडेल आणि ते सापडून देणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा लखनच असेल. गावातील सर्व मंडळी एकत्रित बसलेली होती. लखण्याचा चुलता आणि चुलती आमच्या बाजूला येऊन आमच्या नावाने खडे फोडत होते. मला तर त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली होती. मोठा पुढारपणा करतो, ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीला उभा राहणार, निवडून येणार, मेंबर होणार, स्वतःचं सगळं काही चांगलं करून घेणार. आमच्या घरातल्या लेकराला एकटं पाठवायची काय गरज होती तुझी? तेव्हा मी हात जोडून म्हणालो, गावच्या कामासाठीच पाठवलं होतं, माझं वैयक्तिक काम नव्हतं. आता मला माहीत होतं का असं होईल म्हणून. तेव्हा बाबा गुरव म्हणाले, आहे अशा साडी घातलेल्या अवस्थेतच लखनला तिथे उभा करावा लागेल. बरोबर 11:15च्या सुमारास लखण्याला हातात खडू देऊन दुसऱ्या घरावरती फुली मार म्हणून सांगावं लागेल. तेव्हा मी म्हणालो, दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या घरावर नको, माझ्याच घरावर फुली मारा. मी आतमध्ये बसतो. मला बघायचंय तरी की लखनचं शरीर धारण करून ती बाई येते तरी कशी आणि सोबत नेते तरी कशी. तेव्हा चिदानंद मला म्हणाला, मी सुद्धा तुझ्यासोबत घरात बसतो. मला बघायचं आहे की नेमकं होतं तरी काय. तेव्हा बाबा गुरव म्हणाले, लेकरांनो तुम्ही तिथे बसा. मी वडाच्या बनाच्या वाटेवरती विभूतीचा अंगारा प्रोक्षित करून ठेवतो. जरी तिने सगळ्यांना डावलून तिथं न्यायचा प्रयत्न केला तर त्या अंगाऱ्याला, त्या विभूतीला ओलांडून ती पुढे जाऊ शकणार नाही.
तुम्हाला जर त्याने गुप्त ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला तर ती तुम्हाला घेऊन जाऊ शकणार नाही. तेव्हा मी म्हणालो, आम्हाला नेलं तरी चालेल, पण आडवी विभूती वगैरे काही टाकू नका. आम्हाला काहीही करून का होईना त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तिथे पोहोचल्याशिवाय सुनंदाबाई आणि तिचं लेकरू मिळणार कसं? दारावरची फुली जोपर्यंत मारली जात नाही तोपर्यंत लखण्याच्या शरीरात त्या बाईचा संचार होणार नाही, आणि बाईचा संचार झाल्याशिवाय पुढचा विधी होणार नाही. सगळेजण दबा धरून बसा, लखण्याला मोकळं सोडा. गावातील सर्व मंडळी दबा धरून बसलेली होती. लखन साडी घातलेल्या अवस्थेतच तसाच कठड्यावरती होता. तिथून त्याच्या हातात खडू दिला आणि तो बरोबर 11:30 पावणे 12च्या सुमारास माझ्या घराच्या दिशेने येऊ लागला. मी घराच्या आतमध्ये चिदानंद सोबत बसलेलो होतो. माझ्या घराच्या बाजूलाच बरेच लोक दबा धरून बसलेले होते. बाबा गुरव वडाच्या बनाच्या बाजूच्या कठड्यावरतीच लपून बसलेला होता. दिनकरराव, आबासाहेब सगळेजण दबा धरून बसलेले होते. जे घडलं होतं ते सगळं काही शोधून काढायचं होतं. लखण्याने माझ्या दारावरती फुली मारण्यासाठी हात वर घेतला. फुली मारली रे मारली की लखण्याच्या शरीरामध्ये त्या सैतानी शक्तीचा प्रवेश झाला. लखण्या दोन्ही पाय थरथर कापत नाचू लागला. बाहेरची सर्व मंडळी घाबरून पळू लागली. बबन्या सुद्धा घाबरला. लखण्याचा डान्स पाहून सगळ्यांना भीती वाटू लागली. बाबा गुरु मात्र त्या वडाच्या बनाजवळ बसलेले होते. माझ्या दारावरती लाद घातली आणि धाडकन दरवाजा मोडून आतमध्ये लखनने प्रवेश केला. तो मुळात लखन नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरती चित्रविचित्र पद्धतीची स्त्री कळा दिसत होती. स्त्री पिशाच्या असल्याप्रमाणे आमच्याकडे अतिशय विचित्र पद्धतीने पाहत तिने माझ्या अंगावरती हळदीचे पाणी टाकलं. स्वतःचे पाय हळदीच्या पाण्यात बुडवले आणि तिने चिदानंद आणि माझ्या दोघांच्याही डोळ्यामध्ये वटारून पाहिलं. एका क्षणात आम्ही दोघेही जण तिच्या वशीकरणात अडकून बसलो आणि तिच्या पाठीमागे चालत निघालो. आम्ही काय करत आहोत आम्हालाच कळत नव्हतं. लखनच्या शरीरातील ती भयानक स्त्री आम्हाला त्या वडाच्या बनाच्या दिशेने घेऊन चाललेली होती. वडाच्या बनाच्या दिशेने नेत असताना ती एका विजयासारख्या जल्लोषामध्ये नाचत होती. तिचं काय म्हणणं होतं, तिने असं का केलं, काहीच कळायला मार्ग नव्हता. आम्ही तिच्या पाठोपाठ जवळजवळ बरंच अंतर पार करून वडापर्यंत पोहोचलो. वडाच्या बनातल्या पहिल्या 10 वडांच्या बुडक्याच्या पाठीमागे गावातील सर्व मंडळी लपलेली होती. त्याच्या पुढच्या भागांमध्ये गेल्यानंतर बाबा गुरव होते. त्यांच्या हातामध्ये पवित्र कमंडलूतील जल होतं. आम्ही पुढे पुढे निघालो. आमच्या पाठीमागे गावातील मंडळी दबा धरून बसलेली पाहू लागली. लखण्याने अचानक मागे वळून पाहिलं आणि एका विचित्र पद्धतीने स्त्रीने किंचाळी मारावी अशा पद्धतीची किंचाळी मारली. वडाच्या बनामध्ये प्रचंड कर्णकर्कश आवाज घुमला आणि आमच्याकडे पाहत लखण्या म्हणाला, हे गपगुमान चल. हे आजूबाजूचे किती जण जरी असले तरी तुला वाचवू शकत नाही. चल गुपचूप. असं म्हणून आमच्याकडे पाहत तो पुढे पुढे निघाला. आम्ही दोघेही त्याच्या मागे निघालो. त्याच्यासोबत निघालो. काही ठराविक अंतरानंतर वडाच्या बनामध्ये एक विहिरीचा कठडा दिसला. त्या विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन पोहोचलो. त्याने विहिरीच्या आतमध्ये उडी मारली की आम्ही सुद्धा त्याच्या पाठोपाठ विहिरीच्या आत उडी मारली. आतमध्ये पालापाचोळा होता. आमची उडी पडली रे पडली की आमच्या लक्षात आलं की आमच्या बाजूला सुनंदा आणि तिचा 4थीतला मुलगा तिथेच होता. आबासाहेबांनी एका पाठोपाठ एक सर्व लोकांना बोलावून घेतलं. बाबा गुरव त्या विहिरीच्या पलीकडच्या झाडाच्या मागेच लपलेला होता. त्याने पवित्र मोठा जलाचा कुंभ त्या विहिरीच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या अंगावर टाकला. प्रचंड कर्णकर्कश आवाजात किंचाळत लखनच्या शरीरातून ती भयानक स्त्री वरच्या दिशेने चढून येऊ लागली. भिंतीला नुसता पायाचा स्पर्श आणि हाताचा स्पर्श करून ती उलट्या पद्धतीने वर चढत गेली. कठड्यावर बसली आणि पवित्र जलाच्या प्रोक्षणातून ती स्वतःला शरीरातून जळत असलेल्या जाळेप्रमाणे ओरडू लागली. आबासाहेब आणि दिनकरराव तिच्याकडे पाहत म्हणाले, अरे देवा, ही तर विहिरीमध्ये बळी दिलेली कांता आहे. तेव्हा सर्वांच्या लक्षात आलं, कांता म्हणायची जी स्त्री या वडाच्या बनामध्ये असलेल्या विहिरीमध्ये बळी दिली गेली होती
पाणी लागावं म्हणून तिचा जीव दिलेला होता. ती स्त्री रात्रीतून हाकामारी म्हणून आलेली होती. तेव्हा बाबा गुरुवाकडे पाहत आम्ही म्हणालो, नेमकं काय झालं आहे हिला? तेव्हा बाबा गुरव आम्हाला हात वर करत म्हणाला, या तुम्ही वर. सर्व लोकांनी दोरखंड टाकून आम्हा एकेकाला वर काढलं. समोर असलेली ती भयानक स्त्री तिच्याकडे पाहत बाबा म्हणाला, कशासाठी आलीस एवढ्या दिवसांनी? काय कारण आहे तरी काय? तेव्हा ती म्हणाली, 12 वर्षांपूर्वी मला बंदिस्त केलं होतं. मला एका मायलेकीचा जीव द्यायला भाग पाडलं होतं. आता 12 वर्षानंतर मला एक माय आणि लेकरू नको का? म्हणून मी घेरलं होतं यांना. त्या दारावर फुली मीच मारली होती. तिचं हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर आम्ही घाबरलो. बाबा गुरव तिच्या अंगावरती पुन्हा एकदा पवित्र जल फेकलं आणि आमच्या सर्वांकडे पाहत बाबा म्हणाले, लेकरांनो मागे सरका. तिचं शरीर आता काही क्षणात जळेल. तिच्या अंगावरती पाणी पडलं रे पडलं की पवित्र पाण्यामुळे तिच्या शरीराच्या वेदना वाढू लागल्या आणि तिच्या अंगाने पेट घेतला. लखन्या सुखरूपरित्या बाहेर पडलेला होता. दारावरची फुली पाहिल्यामुळे जे काही घडलं होतं ते आज प्रत्यक्ष लक्षात आलेलं होतं. या सर्व प्रकरणातून एक गोष्ट मात्र नक्कीच शिकलो, कोणत्याही गोष्टीला सहजासहजी गृहीत धरायचं नाही. लखनला एकटं पाठवणं ही माझी चूक होती. नंदूचं बोलणं वेळेवर ऐकून त्याच्यावरती विचार करणंही गरजेचं होतं. ती सुद्धा आमच्या सर्वांची चूक होती. आज खऱ्या अर्थाने केवळ बाबा गुरुवाच्या कृपेमुळे आम्ही सर्वजण वाचलेलो होतो, नाहीतर त्या विहिरीमध्ये आम्ही सुद्धा बंदिस्त झालेलो होतो.